नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या म्हणजे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा ज्यांना वाटतं की आपण स्वामी सेवेत यावं, ते जर चौकशी करायला लागले की आपण स्वामींची सेवा कुठून करायची, तेव्हा त्यांना मंदिरात, केंद्रात, मठात जे ज्येष्ठ आपले मोठे सेवेकरी आहेत ते त्यांना एवढंच सांगतात की तुम्ही 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचा. आता हे स्वामी चरित्र सारामृत वाचताना काही लोकांना म्हणजे ते जवळजवळ 4 वर्षापासून 10 वर्षापासून रोज म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचतात, पण तरी त्यांना अनुभव येत नाही. मग ते अशा काय चुका करतात की जेणेकरून त्यांना अनुभव येत नाही, तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्ही काय चूक करत आहात की जेणेकरून तुम्हाला अनुभव येत नाही तेही तुम्हाला समजेल. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत हे प्रत्येकाला माहिती आहे. जसं की आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो, आपल्याला काहीच माहिती नसतं की स्वामी सेवा काय आहे, आपण स्वामी सेवा काय करायला पाहिजे, तेव्हा आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ दिला जातो आणि सांगितलं जातं की तुम्ही ह्याच्यातले रोज 3 क्रमशः असे अध्याय वाचायचे. आणि आपण ते वाचत जातो. पण वाचताना आपलं लक्ष पूर्ण केंद्रित झालेलं असतं का त्या अध्यायावर, त्या ओव्यांवर, त्या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ समजून घेतो का? तर नाही. आपलं लक्ष एकदम विचलित झालेलं असतं. कसं? जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं म्हणजे अध्यायाचं वाचन करत असता, तेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडेच भरकटत असतं. म्हणजे कसं, तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही वाचत असता हे दुसऱ्यांना दिसतं, म्हणजे पुटपुटत असता, मोठ्याने वाचता, पण तुमचं जे मन आहे त्या मनामध्ये दुसरेच विचार चाललेले असतात. जसं की मला मिस्टरांचा डब्बा द्यायचा आहे, मुलांना शाळेत सोडवायला जायचं आहे, आता कचऱ्याची गाडी येते, दूधवाला आलाय, अशा बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये चालत असतात की जेणेकरून आपलं मन विचलित होऊन जातं आणि आपण त्याच विचारांसोबत गप्पा मारत बसतो. आणि आपल्यासमोर काय असतं तर स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ. आपण ते वाचत असतो, पण आपलं पूर्ण लक्ष त्याच्यावरती नसतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःचा, तुमच्या लक्षात येत आहे का की तुम्ही स्वतःचा वेळही घालवताय आणि त्यातून तुम्हाला काही अनुभव पण येत नाहीये. फक्त म्हणायला होत आहे की मी स्वामींची सेवा करते म्हणून. पण असं करू नका. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा एकाग्रतेने पूर्ण मन चिंतन करून, मन शांत ठेवून तुम्ही एकच अध्याय वाचा, पण असा वाचा की जेव्हा तुम्ही वाचत असताना त्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्या, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि त्या अध्यायामध्ये स्वामींनी काय लीला केलेली आहे हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला त्या अध्यायाचं त्याच्यामध्ये काय लीला आहे हे समजलं तर तिथून पुढे तुमचं मन इतकं रमायला लागेल की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण होते की पुढच्या अध्यायात काय होते, पुढच्या अध्यायात काय लीला केली स्वामींनी, असं आपल्याला एक उत्सुकता लागून जाते. पण जेव्हा तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ समजत नाही, त्या ओवीचा अर्थ समजत नाही, त्या अध्यायाचा अर्थ समजत नाही, तेव्हा तुमचं मन बोर व्हायला लागतं, म्हणजे कंटाळा येतो, नकोसं वाटतं. असं करू नका. तुम्हाला जेव्हा ती कथा, ती लीला पूर्णपणे समजेल तेव्हा तुमचं मनही रमेल. त्यामुळे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही मनापासून तो अध्याय वाचताल, मनापासून रोज स्वामी चरित्र वाचताल ना, तेव्हा निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप छान असे बदल होताना तुम्हालाच दिसतील. आणि त्याचबरोबर तुम्ही 11 माळी जप सुद्धा करता, बरोबर, सगळे नामस्मरण करता, पण नामस्मरण करताना सुद्धा तुम्हाला तुमचं मन भटकतं की म्हणजे पूर्णपणे मन लागतं. हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की खरंच मी पूर्ण मनापासून स्वामींची सेवा करते का, की माझं मन पूर्ण भटकलेलं असतं. तर आपलं मन भटकतं हे आपण कसं ओळखायचं? पण जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि तुमच्या मनामध्ये दुसरेच विचार चालू आहेत, म्हणजे अगदी तुम्हाला ज्या गोष्टीचं टेन्शन आहे
त्या गोष्टीचे तुम्हाला दुसरे विचार तुमच्या मनामध्ये चालू असतात. चूक तुमची पण काहीच नाही आहे ते मन भरकटण्यामागे, कारण तुमचं मन एवढं चंचल आहे, एवढं तुमच्या हातून वाईट कर्म काही झालेली असतील तर ते मन आपलं वाईट कर्म जे हातून झालेले असतात त्याचाच विचार करतात. कारण आपलं मन जे आहे ना ते खूप चंचल आहे आणि ते वाईट गोष्टींसाठी लवकर अट्रॅक्ट होतं, वाईट गोष्टीचं लवकर आकर्षण होतं आणि चांगल्या गोष्टींची सवय लागायला आपलं मन लवकर तयार होत नाही आणि चांगल्या गोष्टींकडे मन लवकर वळत नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि एकदा का चांगली सवय लागली की परत ती विसरत पण नाही. एवढं पण आहे तुम्हाला सांगते, एकदा चांगली सवय लागली तर ती आपली लवकर विसरत पण नाही, पण लागेपर्यंत थोडासा वेळ जातो आणि तो वेळ तुम्ही द्या, कारण चांगल्या सवय लागायला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येताना सेवा करताना तेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि एकदा का तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले आणि तुम्ही त्याच्यासोबत जर गप्पा मारत बसले तर ते विचार आणखीन वाढत जातात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं काम काय आहे की तुमचं फक्त काम आहे की तुम्हाला स्वामींचं नामस्मरणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण स्वामींचं नामस्मरण करायचं, स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचायचा की जेणेकरून आपण आपल्या त्या वाचण्याकडे म्हणजेच कानाकडे लक्ष देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण कोण जर आपल्याला मध्येच उठवलं की बाबा तुला हे काम आलं की आपलं लक्ष लगेच तिकडे जातं. तुम्हाला मध्येच जर कोणी बोलायला आलं तर तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसता किंवा तुम्ही त्यांच्यासोबत काहीतरी बोलता. असं करू नका, कारण जेव्हा तुम्ही एकाग्रतेने सेवा करत असताना तेव्हा त्या गोष्टीला समोरचा व्यक्ती तुम्हाला कितीही बोलू द्या तरी त्याला काही रिप्लाय देऊ नका. किती महत्त्वाचं काम असू द्या, तुमची सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही ते कामाला हो पण बोलू नका, नाही पण बोलू नका, काहीच बोलू नका. तुम्ही तुमची सेवा करत राहा, तुम्ही तुमचं वाचन चालूच ठेवा आणि जेव्हा तुमची पूर्ण सेवा होईल तेव्हा तुम्ही उठा आणि मग ते जे काही महत्त्वाचं काम आहे ते करा. कसं आहे, एक तर आपण 15 ते 20 मिनिट स्वामींसाठी काढत असतो आणि त्यातून पण आपण मध्ये मध्ये उठतो किंवा नामस्मरण करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतो. परत लगेच आपल्या मुलांना म्हणतो की ए बाबा ते गॅसवर दूध ठेवलं ते बंद कर रे, TV बंद कर रे, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपलं चालू असतं. असं करू नका, कारण कसं आहे जेव्हा तुम्ही असं नामस्मरण करता ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही, फक्त जातो तो आपला वेळ जातो आणि आपल्याला त्यातून काहीच अनुभव येत नाही आणि ते स्वामींपर्यंत सेवा पोहोचतही नाही. आपण फक्त नावाला स्वामी सेवा करतो. असं करू नका. तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची आहे तर मनापासून करा की जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये स्वामींचा अनुभव येईल आणि तुम्ही जी सेवा करताय ती कधीच वायाला जाणार नाही. कारण स्वामी आपले इतके मायाळू आहेत, दयाळू आहेत, साक्षात ते परब्रह्म आहेत, ब्रह्मांड नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायकापुढे आपण आपली शून्य किंमत आहे आणि आपण त्यांची सेवा करतोय म्हणजे आपलं भाग्य बघा किती थोर आहे. तर आपण जेव्हा ब्रह्मांड नायकाला वेळ देतो तेव्हा तो खरंच मनापासून दिला पाहिजे. एकाग्रतेने एकनिष्ठेने आपण स्वामींची सेवा करा. हे फक्त तुम्ही 1 महिना करून बघा, 1 महिना करून बघा. नाही तुम्हाला अनुभव आला तर तिथून पुढे सांगा, कारण कुठलीच सेवा तुमची वायाला जाणार नाही. तुम्ही जेव्हा एकाग्र चित्तेने स्वामींची सेवा कराल ना तर त्यातला एक शब्द सुद्धा तुमचा वायाला जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते. कारण स्वामी आपल्या सेवेचं फळ देतात म्हणजे देतातच. मग ते कुठल्याही परतफेडीचं असू द्या, म्हणजे आपल्या हातून एवढे वाईट कर्म झालेले असतात की आपली सेवा कमी पडते. आपली सेवा आपल्या वाईट कर्मांचं पाप धुवून जाण्यासाठी ती कमी पडते आणि आपल्या सेवेचं फळ स्वामी देतच असतात. पण आपल्या प्रारब्धाचे काही भोग असतात, ते भोग संपल्याशिवाय आपल्याला अनुभवही येत नाही आणि आपल्याला सेवेचं फळही दिसत नाही. पण स्वामी आपल्याला फळ देतात हे निश्चितच, कारण व्याजासकट आपल्याला स्वामी परत करतात. आपण अगदी एखाद्याला श्री स्वामी समर्थ अशा नावाचा जप कर म्हणून सांगतो तेव्हा श्री स्वामी समर्थ एवढं नाव जरी घेतो ना तरी सुद्धा आपल्या हातून त्या नावाची परतफेड
त्या नावाच्या सेवेचं फळ स्वामी आपल्याला व्याजसकट परत करतात. एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. जो खरा स्वामी सेवेकरी आहे त्याला हे वेगळं सांगण्याची, मला नाही वाटत की त्याला वेगळं सांगण्याची काही गरज आहे. म्हणून तो स्वतः अनुभव घेत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे आणि ती ताकद फक्त एक खरा स्वामी सेवेकरीच जाणू शकतो. मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचता, स्वामी चरित्र सारामृत हा प्रत्येक जण वाचतोय, पण त्यातून बऱ्याच जणांना अनुभव येत नाही. मग हाच एक नियम आहे की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा एकाग्रचित्तेने करा. तुमच्या मनामध्ये दुसरे कुठलेच विचार आणू नका. 15 ते 20 मिनिट फक्त आणि फक्त स्वामी महाराज आणि तुमची सेवा एवढंच तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. दुसरा नियम असा की जेव्हा तुम्ही स्वामींची नित्य सेवा जरी करत आहात, अगदी 3-3 अध्याय 11 माळी जप करत आहात. नित्य सेवा म्हणजे काय की जी आपण रोज करतो, की ज्याला अंत नाही. जोपर्यंत आपला श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपली नित्य सेवा चालूच राहते. त्याला आपण रोजची सेवा म्हणजेच नित्य सेवा म्हणू शकतो. आता ती सेवा करताना नियम असे काहीच नाहीये, पण एक नियम असा आहे, जेव्हा तुम्ही नित्य सेवा करता, सकाळची तुम्ही जर 3 अध्याय वाचले, 11 माळी जप केला आणि तुम्हाला वाटलं की आता संध्याकाळी आपल्याला मांसाहार करायचा आहे, तर हा एक नियम तुम्ही आवर्जून पाळा की जेव्हा तुम्ही सकाळी स्वामी चरित्र सारामृत वाचता, 11 माळी जप करता, तेव्हा संध्याकाळी तुम्ही मांसाहार करू नका. आणि जर तुम्हाला संध्याकाळी मांसाहार करायचाच आहे तर तुम्ही त्या दिवशी त्या ग्रंथाकडे पाहू पण नका आणि स्वामींची कुठलीच सेवा पण करू नका. हा नियम तुम्ही आवर्जून पाळा, कारण आपल्या स्वामी सेवेमध्ये मांसाहार चालत नाही. तुम्हाला वाटत असेल की काही जण खूप मांसाहार करून पण त्यांच्यासोबत चांगलं होतं. त्यांचं पूर्वजन्माचं जे काही कर्म असतं ते खूप चांगलं असतं, म्हणून त्यांना या जन्मामध्ये थोडं त्यांच्या चांगल्या गोष्टी झालेल्या दिसतात. पण त्यांचं पूर्वजन्माचं पूर्वजन्मीचं जर त्यांचं पुण्य संपलं तेव्हापासून त्यांचा खडतर प्रवास सुरू होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या हातून काही पाप घडणार नाही याची म्हणजे आपल्याला माहीत असून सुद्धा ती गोष्ट तुम्ही करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सकाळ आपण नित्यसेवेचे अध्याय वाचून संध्याकाळी मांसाहार केला तर तो चुकीचा आहे. तुमच्याच मनाला बघा विचारून की आपण सेवाही करतोय आणि मांसाहारही करतोय तर ते कितपत योग्य आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात ना, त्या दिवशी तुम्ही स्वामींचा ग्रंथही वाचू नका आणि स्वामींच्या ग्रंथाला हातही लावू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही करणार नाही त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करा. कुठलाही बाकीचा नियम पाळायची गरज नाही आहे. कुठं ब्रह्मचर्य वगैरे किंवा अपराह्न असं काहीही पाळायची गरज नाही आहे. फक्त मांसाहार पाळा बस. एवढं जरी तुम्ही नित्य सेवेत पाळलं तरी सुद्धा खूप म्हणजे खूप तुम्हाला फरक जाणवेल. हे तुम्ही फक्त एक महिना करून बघा. नाही तुमच्या आयुष्यात बदल झाले तर मला सांगा, कारण स्वामींची सेवा एवढी प्रभावशाली अशी सेवा आहे ना, खूप प्रभावशाली अशी सेवा आहे. तर ही छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते. जर सांगण्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. पण अशाच तुमच्याकडे जर काही स्वामी सेवा असतील किंवा स्वामी अनुभव असतील तर तुम्ही मला शेअर करायला विसरू नका. आणि ह्या सेवेमधून जर तुम्हाला अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.